13 वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलीने घरामध्ये उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन केले। काही वेळानंतर ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मुलीला उपचारासाठी पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले। मात्र संबंधित मुलीची तपासणी केली असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले। दरम्यान मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आला। येथून रुग्णालय प्रशासनामार्फत पुसद शहर पोलीस स्टेशन येथे डेथ मेमो पाठवून घटनेची माहिती देण्यात आली। दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी अंदाजे 9 ते 10 वाजताच्या सुमारास पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेचा पंचनामा केला। त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले। या प्रकरणाचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन दराटी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे। सदर अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। अल्पवयीन मुलीच्या पश्चात आई वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे। दरम्यान अशा प्रकारच्या घटना समाजासाठी गंभीर इशारा मानल्या जात असून पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवणे, त्यांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देणे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे।